तुमच्या बाबतीतही असंच होतं का? पगार महिन्याच्या सुरुवातीला मिळतो 1 ते 7 तारखेच्या दरम्यान, पण महिना संपायच्या आधीच खिशात काहीच राहत नाही. पैसे कुठे गेले याचं भानच राहत नाही. माझ्या बाबतीतही हेच घडायचं. पण अलीकडे मी एक पुस्तक वाचलं, द सायकॉलॉजी ऑफ मनी, मॉर्गन हाउसेल यांनी लिहिलेलं. या पुस्तकातून मला काही महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्या मला खूप उपयोगी ठरल्या. आज त्यातली पहिली गोष्ट तुमच्याशी शेअर करतो. धडा 1. श्रीमंती ही तुमच्या पगारावर नाही, तुमच्या वागण्यावर अवलंबून असते. हे समजावण्यासाठी एक गोष्ट सांगतो जी मला माझा मित्र विशालने सांगितली होती. विशाल आणि कुशल हे दोघं बालमित्र. विशाल गावात राहतो, त्याला दरमहा फक्त 10,000 रुपये पगार आहे. कुशल शहरी नोकरीला आहे, पगार 50,000 रुपये. एकदा कुशल विशालला भेटायला गावाकडे येतो. त्याचं मन खूप बेचैन असतं. तो म्हणतो, कुशल, विशाल, तुला खरंच सांगतो, इतका मोठा पगार असूनही माझ्या हातात शेवटी काहीच राहत नाही. तुझा पगार तर फक्त 10,000 आहे, तरी सुद्धा तू कसा आनंदात राहतोस? विशाल हसतो आणि म्हणतो, हे फक्त पैशाचं गणित नाही मित्रा, हे सवयीचं गणित आहे. मी एक सोपी सवय लावली आहे. प्रत्येक खर्चाआधी स्वतःला विचारतो, ही गरज आहे की हौस? चल, तुला एक गोष्ट सांगतो जी माझ्या या सवयीचं उत्तम उदाहरण आहे. गोष्ट, सोन्याचं घड्याळ. एकदा गावात मोठी जत्रा भरली होती. सगळीकडे गोंगाट, दुकानं, झगमगती वस्तू आणि आकर्षक घड्याळ. राजू, एक साधा कारागीर, तिथं फिरायला गेला होता. त्याचा पगार मर्यादितच होता, पण तो खर्चाआधी विचार करत असे, ही वस्तू खरंच गरजेची आहे का? एक मित्र त्याला म्हणतो, राजू, घे ना हे सोन्याचं घड्याळ, बघ सगळे घेतायत, तूही छान दिसशील. राजू क्षणभर थांबतो. तो डोळे मिटून स्वतःला विचारतो, हे घड्याळ खरंच गरजेचं आहे का, की मी फक्त लोकांना दाखवण्यासाठी घेणार आहे? त्याला आठवतं, त्याच्याकडे जुने पण ठीक चालणारं घड्याळ आहे. तो म्हणतो, माझी गरज वेळ बघण्याची आहे, स्टाईल दाखवण्याची नाही. तो घड्याळ न घेता घरी परततो. त्या महिन्यात त्याच्याकडे थोडे पैसे शिल्लक राहतात. त्या पैशातून तो आपल्या मुलीसाठी पुस्तकं विकत घेतो. ती आनंदी होते आणि राजूला खरी समृद्धी कशात आहे हे समजतं. विशाल गोष्ट सांगून थांबतो. विशाल, कुशल, राजूची ही गोष्ट माझ्या मनात घर करून बसली आहे. हौस कधीच संपत नाही, पण गरज आणि हौस यातला फरक ओळखणं हेच खऱ्या अर्थानं समृद्ध होण्याचं पहिलं पाऊल आहे. मन हे नेहमी काही ना काही नवीन मागतं. मोबाईलचा नवा मॉडेल, ब्रँडेड कपडे, मोठं गिफ्ट, पण त्यांची खरी गरज आहे का? जर आपण हौस पूर्ण करत गेलो तर गरजेच्या वेळेला हातात काही उरणार नाही. मग कर्ज, ताण, त्रास हे सगळं आपोआप येतं. उदाहरणच घे, एक साधा स्मार्टफोन इंडियन रुपी 15,000 मिळतो, पण जर 60,000 रुपयाचा आयफोन घेतला तर 45,000 रुपये हौस म्हणून वाया गेली. जर तू प्रत्येक खर्चाआधी विचारलंस, हे मला खरंच लागणार आहे का, तर तू श्रीमंतच होशील आणि सुखीही. तर मित्रांनो, हाच होता आजचा पहिला धडा, गरज की हौस. जर हे पटत असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा आणि पुढचे 6 धडे पाहण्यासाठी चॅनलला